मी तुम्हाला रिप्रेझेंट करतोय डे वन पासून काय, त्यामुळे बाकी कुठं असेल तरी सगळे लोक आपल्या बरोबरच आहेत, येतील याची गॅरंटी आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. काही सगळे अप्रत्यक्ष आपण संपर्कामध्ये आहेत, पण ते येतील सगळे, त्यात काही कारण नाही. पण त्यांच्या बिहाफ ऑफ मी आज तुमच्याकडे एक प्रश्न माझा असा आहे की आता हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत सगळे, काही दुसरा ग्रुप म्हणा किंवा काही लोक त्यातले, तर कांतीबाई ऐकत आहे बेदम शांतपणे उत्तर देतो. तर आता ह्याच्यामध्ये ऋषिकेश सोसायटी ॲज अ मालक यांनी नगर विकासला पार्टी केलेला आहे, कॉर्पोरेशनला पार्टी केलेला आहे, SRA ला पार्टी केलेला आहे, गुलमोरीवाडीला पार्टी केलेला आहे, ओम गुलमोरीवाडीला पार्टी केलेला, अशा 7-8 पार्टी केलेल्या आहेत सगळ्याकडे. मला वाटतं तुम्हाला पण पार्टी केलं असेल असं ज्या आहेत त्या. तर याच्यामध्ये माझा एक सिंपल प्रश्न असा आहे तुम्हाला की उद्या माझं घर आहे, हां, माझ्या घरामध्ये कोणी इन्क्रोचमेंट झाली काय, तर आमच्यासारखा माणूस काय करतो की लोकल तिकडचे कोणी असतील वाडीतले समंजस माणसं त्याच्याकडे जातो, पोलीस स्टेशनमध्ये जातो, कंप्लेंट करतो कॉर्पोरेशनमध्ये, अशा काही गोष्टी करतो. ते ऋषिकेशवाले पण त्यांनी सगळ्यांना पार्टी केलेला आहे. आता माझा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला जेव्हा सगळ्यांना पार्टी केलं असेल त्यावेळेला सुप्रीम कोर्ट म्हणजे हायएस्ट कोर्ट म्हणलं जातं, म्हणजे तिथे सगळे कुठले हुज हू पॉलिटिशियन सगळ्या लोकांना न्याय मिळतो. तर ॲज अ मालक म्हणून ऋषिकेश सोसायटी आहे, बरोबर आहे, तर त्यांचा पहिला अधिकार माझ्या हिशोबाने त्यांचा पहिला अधिकार आहे की त्यांचा जो FSI आहे किंवा चटई क्षेत्र आहे हे त्यांना फायनल प्लॉटला मिळायलाच पाहिजे. हे त्याचा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही, कोणच नाही हिरावून घेऊ शकत. आता या केसमध्ये जरा नीट ऐका प्रश्न माझा, या केसमध्ये उद्या सुप्रीम कोर्ट काय म्हणणार कॉर्पोरेशनला, असं विचारेल उद्या सुप्रीम कोर्ट आहे की बाबा ही जबाबदारी कोणाची होती, खाली करून द्यायची होती, कॉर्पोरेशनची जबाबदारी होती, कॉर्पोरेशनने खाली केलं का, नाही, ते म्हणणं नाही स्लम डिक्लेअर झालं, ठीक आहे स्लम डिक्लेअर झालं, पण जेव्हा हा यांचा प्लॉट डेव्हलपमेंटमध्ये होता जर स्लम डिक्लेअर झाला असेल तर ते वी डोंट नो, नियम जो सगळ्याला तो तुक्याला, कॉमन माणसं सुप्रीम कोर्ट काही असं काय 5-25 हजार करोडचं मॅटर नाही की ते सुप्रीम कोर्ट काहीतरी असं डिसिजन देईल कुठल्या पॉलिटिकल प्रेशरला येईल. पण माझा स्पष्ट एक असा एक विचार आहे त्याच्यामध्ये की उद्या सुप्रीम कोर्ट म्हणाल कॉर्पोरेशनने त्यांचं ॲफिडेव्हिट दिलं की नाही हा स्लम डिक्लेअर झाला, मग ते SRA वाले त्यांचं आहे दिलं की नाही असं असं झालं, पण त्याला सुप्रीम कोर्ट हा जो नियम आहे तो नियम सुप्रीम कोर्ट उद्या जजनी त्याला विचारलं की बाबा ही कॉर्पोरेशनला तुमची खाली करून द्यायची जबाबदारी तुम्ही का खाली करत नाही याचं उत्तर द्या. OP जेव्हा शिफ्टिंग करून ह्याला फायनल प्लॉट द्यायचा होता, तेव्हा ह्याच्यावरती 2च प्रश्न आहेत की अशा केसमध्ये जर उद्या ॲडव्हर्स झालं, मी लोकांच्या वतीने विचारतोय कांतीबाई, आपण पर्सनल रिलेशन आपल्या बाजूला ठेवूया, हा ऋषिकेशचं मी आतापर्यंत भरपूर बघतोय की आज ठीक आहे आपल्यावर डेव्हलपमेंटला आले सगळ्या गोष्टी, काय चुकत असेल तर मला सांगा तुम्ही. त्या ऋषिकेश डेव्हलपमेंटला आले, मालकाचा पहिला अधिकार आहे, हे सगळं घेऊन आपण पॉझिटिव्हली पुढे जातोय. पण उद्या जर सुप्रीम कोर्टाच्या जजने विचारलं की कॉर्पोरेशन ही तुमची जबाबदारी होती खाली करून द्या, तुम्ही का खाली करत नाही, पहिलं तुम्ही याला खाली करून द्या, अशी जर ऑर्डर झाली तर आमचं प्रोटेक्शन काय का नाही तेच विचारतोय. ऐका काय माहितीये कोर्ट आहे, ऐका ना सर, ऐका ना एक मिनिट, कोर्ट आहे उद्या काही डिसिजन देऊ शकेल कारण तो मूलभूत त्यांचा अधिकार आहे. जेव्हा ओरिजिनल प्लॉट आणि फायनल प्लॉट जेव्हा होतं त्याला मूलभूत सोसायटीचा अधिकार आहे ऋषिकेशचा की हे खाली करून द्यायचं, नंबर 1. तर जर सुप्रीम कोर्टाची ॲडव्हर्स ऑर्डर आली तर आमचा स्टँड काय होतो, नंबर 1 याचं उत्तर मला द्यायचं आहे. आणि सेकंडली जर आम्ही सगळे जे तुमच्या बरोबर मेजॉरिटीने जॉईन झालो हे लोक होणार, बाकी पण लोक येणार, जर अशा केसमध्ये जर ॲडव्हर्स ऑर्डर सुद्धा होऊ शकते, कोर्ट आहे ते तुम्ही काही सांगू शकत नाही. आता काय माहिती का, हे आगीची खेळण्यात हा जो प्रकार झालाय ना, हा आगीची खेळायचा प्रकार आहे, हा बॉम्ब आहे. उद्या बॉम्ब जर उलटा गेला आणि काही ॲडव्हर्स ऑर्डर आली पण जर आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत तर तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन करणार का नाही करणार? नाही करणार. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचे अगेन्स्ट मी जाऊ शकत नाही. पहिलं तर जी समोरची व्यक्तीनी सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे ती
स्वतःच्या पायाला कुवाडी मारलेली आहे. म्हणजे तुमच्या बेसिकली इट इज अ व्हेरी रिस्की, जास्त रिस्क आहे. थोडक्यात तुम्ही सगळे मिळून आहे ना त्यांना दबाव आणायला पाहिजे की तिन्ही सुप्रीम कोर्टला जे गेलेले केस आहे ना ते मागे घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही ऑर्डर येऊ शकतो. जर मागे घेतला तर विषय तिथे संपतो आणि ऑर्डरचा विषय येत नाही. पण हे जर पुढे गेला आणि उद्या सुप्रीम कोर्टने असं ठरवलं की कॉर्पोरेशनची जबाबदारी होती त्यांना रिकामा करून प्लॉट द्यायची, तर तुम्हाला पुनर्वसन ह्या प्लॉटमध्ये नाही बीएमसी कुठलाही दुसऱ्या प्लॉटमध्ये करू शकतो. तर त्यावेळी मी काय नाही करू शकत, मी ऑर्डरच्या अगेन्स्ट नाही जाऊ शकत. दुसरा प्रश्न माझा असा आहे की हा झाला एक व्ह्यू, दिस इज व्ह्यू. पण जर हा लूपहोल जो आहे सुप्रीम कोर्टाचा लक्षात ठेवून जर मेजॉरिटीने तुम्हाला कन्सेंट दिली ॲज अ डेव्हलपर म्हणून, हा सगळ्यांनी मेजॉरिटीने, तर तुम्ही आम्हाला प्रोटेक्ट करू शकता. त्याच्यामध्ये आपण असा प्रयत्न करू शकतो की आम्ही पार्टी बनवून आम्ही कोर्टाजवळ जाऊन सांगू शकतो की ओनर सुद्धा रिडेव्हलपमेंट करण्यासाठी इच्छुक आहे, तर त्यावेळी त्याची बिल्डिंग तोडणार, झोपडपट्टी पुनर्वसन करणार, तर इम्बॅलन्स ऑफ FSI होत नाही. आता काय इम्बॅलन्स ऑफ FSI आहे. हे ऋषिकेशनी जी FSI वापरलेली आहे तर तुमची पण FSI वापरलेली आहे. तर ज्यावेळी